ओके, गुड मॉर्निंग. आज सर्क्युलर मोशनच्या सेकंड लेक्चर आहे. लास्ट लेक्चर आपण काय पाहिलं होतं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. असाच क्रॅम्प करायचा त्याला. ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर करण्यापेक्षा व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. आज पाहणार आपण की ॲक्सेलरेशन कोणते कोणते असतात ज्यावेळेस पार्टिकल मूव्ह होतो इन सर्क्युलर मोशनमध्ये. म्हणजे पार्टिकल हॅज हाऊ मेनी टाइप्स ऑफ ॲक्सेलरेशन कॅन बी प्रेझेंट व्हेन एव्हर पार्टिकल इज इन अ सर्क्युलर मोशन. एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये असेल तर किती टाईप्सचे ॲक्सेलरेशन राहू शकतात. नॉर्मली बघा लिनियरमध्ये काय होतं, लिनियरमध्ये आपण डिस्प्लेसमेंट एसने घ्यायचो, व्हेलॉसिटी ds/dt इन्स्टंटेनियस होती ही, किंवा मग तुम्ही जे एव्हरेज व्हेलॉसिटी घेतली तर ती यायची एस डेल व्ही अपॉन डेल टी. ही लिनियरची गोष्ट होती. ॲक्सेलरेशनवाला आपण की ॲक्सेलरेशन इज इक्वल टू dv/dt. एक सिंगल ॲक्सेलरेशन होतं लिनियरमध्ये. इथं दे 4 टाइप्स ऑफ ॲक्सेलरेशन आर प्रेझेंट, कॅन बी प्रेझेंट ॲक्च्युली, कॅन बी प्रेझेंट in circular motion. First one is centripetal acceleration. काय? Centripetal acceleration. Second one tangential. Third one is net acceleration and last one is angular acceleration. First बघू आपण centripetal acceleration. समजा एक पार्टिकल आहे. वाह, काय नाईस. समजा एक पार्टिकल आहे सर्क्युलर मोशनमध्ये फिरतोय. in this direction. Okay, पोझिशन द्यायची गरज नाही. समजा तो या जागेवर आहे आणि तो सर्क्युलर मोशनमध्ये फिरतोय. त्याची व्हेलॉसिटी कुठं असेल? लिनियर व्हेलॉसिटी लाईक दिस. लिनियर व्हेलॉसिटी कुठं असेल? लाईक दिस. तो पार्टिकल ज्यावेळेस इथं असेल व्हेलॉसिटी इथं, तो पार्टिकल इथं असेल तर व्हेलॉसिटी इथं. कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने पार्टिकल मूव्ह होतो आहे. आधी कन्सिडर करा की एक पार्टिकल आहे जो सर्क्युलर मोशनमध्ये अँड हॅज कॉन्स्टंट व्हेलॉसिटी व्ही व्ही व्ही. ओके, तो इथं असेल, व्हेलॉसिटी असेल या डायरेक्शन. बघा लिनियरमध्ये एक विशेष गोष्ट होती, ज्यावेळेस व्ही व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल ॲक्सेलरेशन यायचं 0. कारण ॲक्सेलरेशनची डेफिनेशनच मुळात काय? चेंज इन व्हेलॉसिटी. ॲक्सेलरेशन यायचं 0. आता इथं पाहिलं तुम्ही व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, मला काय म्हणणार? सर ॲक्सेलरेशन इज 0. येस, ॲक्सेलरेशन इज 0 येईल. बट वेन एव्हर यू टॉकिंग अबाउट द सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे. हा सपोज 10 मीटर पर सेकंड असेल तर हा पण काय आहे? 10 मीटर पर सेकंड. हा पण काय? 10 मीटर पर सेकंड. हा पण काय? 10 मीटर पर सेकंड. दिस इज द लिनियर व्हेलॉसिटी. सपोज या सर्कलची रेडियस आर असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी फाईंड करायची असेल तर व्ही ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर असे अँग्युलर व्हेलॉसिटीने गेला. ओके, आता ॲक्सेलरेशन म्हणजे काय? ॲक्सेलरेशन म्हणजे काय? चेंज इन व्हेलॉसिटी. लुक ॲट दिस 10 10 10 10. मॅग्निट्यूड ऑफ द व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट. देर इज नो चेंज इन मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीच्या मॅग्निट्यूडमध्ये काहीच चेंज नाही. बट डायरेक्शन पाहिलं दिस, हे काय? आता इथं व्हर्टिकल म्हणणे, हा व्हर्टिकल सर्कल आहे का हॉरिझॉन्टल हे विचार नका करू सध्या. पण सर्कल आहे, याचे डायरेक्शन इकडे आहे, याचे इकडे आहे, याचे खाली दिस. म्हणजे डायरेक्शन आहे डिफरंट. डायरेक्शन डिफरंट आहे म्हणजेच काय? तिथं ॲक्सेलरेशन असेल. कारण चेंज इन ॲक्सेलरेशन म्हणजे काय? चेंज इन व्हेलॉसिटी. either it is due to magnitude or direction. मॅग्निट्यूड भले सेम आहे पण डायरेक्शन चेंज आहे. जर डायरेक्शन चेंज असेल सर्क्युलर मोशनमध्ये व्हेलॉसिटीचे डायरेक्शन चेंज असेल म्हणजे असतात ते ऑब्व्हियसली, म्हणून इथे एक ॲक्सेलरेशन येतं आणि त्याला म्हणतात सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन हे काय येतं? ड्यू टू चेंज इन डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी अँड
सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इज ऑलवेज प्रेझेंट, कधीच झिरो नसतं इन सर्क्युलर मोशन, सॉरी ज्यावेळेस पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये असेल. कारण पार्टिकल ज्यावेळेस गोल फिरतो त्याचे वेलोसिटीचे डायरेक्शन ऑलवेज चेंज होणारच आहे. हां, हे डायरेक्शन केव्हा चेंज होणार नाही, स्ट्रेट चाललं जाईल. स्ट्रेट जाईल म्हणजे सर्क्युलर मोशन होणार नाही. म्हणजे सर्क्युलर मोशन होत असेल देर इज म्हणण्यापेक्षा तिथं ऑलवेज सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन ॲक्च्युली प्रेझेंट असेल. ओके, विदाउट दिस नो सर्क्युलर मोशन इज पॉसिबल. आता याची डेफिनेशन काय आहे, याच्या फॉर्म्युला काय आहे. पहिले तर हे कशामुळे येतं, चेंज इन डायरेक्शन ऑफ लिनियर वेलॉसिटी. लिनियर त्याचे डायरेक्शन चेंज होतं म्हणून ॲक्सेलरेशन येतं आहे, त्याला म्हणतात सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. आणि त्याचा फॉर्म्युला आहे v²/r. v इज नथिंग बट द लिनियर वेलॉसिटी ऑफ पार्टिकल, r इज रेडियस ऑफ वेक्टर. याला तुम्ही असं घ्या, r इज अ रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर पाथ. ज्या पाथमध्ये पार्टिकल मूव होणार आहे त्या पाथच्या रेडियस म्हणजे हा r आहे. ओके, वी नो दॅट रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी v इज इक्वल टू r ओमेगा एवढ्यात लिहिला आता मी, ओमेगा इक्वल टू v/r. पुट दिस, सो AC इज इक्वल टू r² ω² this cancel, so r ω². एकतर हा क्रॅम करा, एकतर हा क्रॅम करा, तुम्हाला जो वाटेल तो क्रॅम करा. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इज इक्वल टू r ω². ऑब्वियसली दिस इज अ वेक्टर क्वांटिटी आणि याचे डायरेक्शन इज ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे तुम्ही जे इथून ॲक्सेलरेशन दाखवायचा ट्राय केला तर तो येईल असा, इथला ॲक्सेलरेशन दाखवला तुम्ही तर तो येईल असा, इथलं ॲक्सेलरेशन दाखवलं तर ते येईल असं, इथलं ॲक्सेलरेशन दाखवलं तर ते येईल असं. ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर. डायरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इज ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर. आठवण ठेवायचे, नोट्समध्ये ते राहिलेलं आहे. नोट्समध्ये फक्त एवढं दिलं आहे, इट्स अ व्हेक्टर क्वांटिटी. खाली त्याच्या खाली लिहून घ्या, डायरेक्शन इज ऑलवेज टुवर्ड्स सेंटर ऑफ, बघा ठीक आहे सेंटर राहू द्या, जास्त मोठं स्टेटमेंट नको. डायरेक्शन इज ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर. ही होती सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनची स्टोरी. आता नेक्स्ट आहे, ठीक आहे मला काही करत नाही, सॉरी. ओके, आता नेक्स्ट येतं आहे टेंजन्शियल ॲक्सेलरेशन. आता टेंजंट म्हणजे काय, एखादा सर्कल असेल त्याला एका पॉईंटला टच करून जाणारी जी लाईन असते तिला म्हणतात टेंजंट म्हणतो. तर टेंजन्शियल ॲक्सेलरेशन केव्हा येतं, आता ही जी व्हेक्टरच्या आपण दाखवला आहे व्हेक्टरच्या ॲरो जो दाखवला तो काय एका पॉईंटला टच होतो म्हणजे तो टेंजंट. ओके, म्हणजे ही जी व्हेलॉसिटी तुम्ही घेत आहेत ही काय टेंजन्शियल टू द सर्कल आहे. लिनियर व्हेलॉसिटी ऑलवेज त्याचे डायरेक्शन का असतं, टेंजन्शियल डायरेक्शन असतं. या सर्कलला टेंजंट डायरेक्शनला त्याची व्हेलॉसिटीचे डायरेक्शन असतं. तुम्ही जे इथं फाईन करायचा विचार केला लिनियर व्हेलॉसिटी, तुम्हाला मिळेल दिस इन अलॉंग टेंजंट. ओके, आता टेंजन्शियल ॲक्सेलरेशन काय होतं, ज्यावेळेस ही व्हेलॉसिटी of the particle is not constant. काय, ज्यावेळेस पार्टिकल एक सर्क्युलर मोशनमध्ये फिरतोय, सर्क्युलर मोशनमध्ये फिरला म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन है वो तो जाना ही नाही, वो तो है. ओके, मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असेल व्हेलॉसिटीचं तर फक्त सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन मिळेल. बट मॅग्निट्यूड पण व्हेरी असेल म्हणजे इथं वेगळी, इथं वेगळी, इथं वेगळी, इथं वेगळी, तर you will get tangential acceleration AT. Obviously आता tangential acceleration AT
हे कशामुळे मिळतं आहे, चेंज इन मॅग्निट्यूडमुळे मिळतं आहे, म्हणून त्याला असं लिहितात. दिस इज द नॉर्मल डेफिनेशन ऑफ ॲक्सेलरेशन. लिनियर आपण जे कायनेमॅटिक्स म्हणजे पाहिलेली डेफिनेशन आहे, काय होती ती, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू dv/dt. ओके, इथं काय मॅग्निट्यूडमध्ये घेतलं आहे, फक्त मॅग्निट्यूड चेंजमुळे येणारे ॲक्सेलरेशन आहे. ज्यावेळेस सर्क्युलर मोशनमध्ये पार्टिकल असेल आणि त्याची वेलॉसिटी ही चेंज होत असेल, देन यू विल गेट at इज इक्वल टू dv/dt. हां, व्हेलॉसिटी सेम राहिली असती तर टँजेन्शियल ॲक्सेलरेशन इज इक्वल टू 0. मागच्या केसमध्ये पाहिलं आपण ज्यावेळेस सेंटीमीटर ॲक्सेलरेशन घेत होतो त्यावेळेस at इज इक्वल टू 0. बट सेंटीमीटर ॲक्सेलरेशन इज नेवर 0. हा कधीच 0 नसतो. पार्टिकल सर्कलमध्ये फिरत असेल तर डायरेक्शन इज ऑलवेज चेंज होतो पार्टिकलच्या व्हेलॉसिटीचा, म्हणून हा तर कधी 0 नसतो. ओके, टँजेन्शियल ॲक्सेलरेशन डेफिनेशन याच्यामध्ये at इज इक्वल टू d/dt मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी. आता इथं काय, सपोज आता V1 V2 V3 V4 व्हेलॉसिटी चेंज होते, एक तर ती डिक्रीज होत असेल, एक तर ती इन्क्रीज होत असेल. इन्क्रीज जर होत असेल तर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन अँड व्हेलॉसिटीची डायरेक्शन सेम असते. ॲक्सेलरेशन पण त्याच डायरेक्शनला असेल, व्हेलॉसिटी पण त्याच डायरेक्शन. केव्हा, ज्यावेळेस व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इज इन्क्रीजेस. म्हणजे इथं जर पाहिलं तुम्ही तर V1 V2 V3 V4. V1 हा V2पेक्षा कमी, V2 हा V3पेक्षा कमी. म्हणजे काय, V1 V2 इन्क्रीज झाली, परत इन्क्रीज झाली, परत इन्क्रीज झाली. ज्यावेळेस इन्क्रीज होत असेल ॲक्सेलरेशनचं डायरेक्शन कसं घेणार, इन डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ पार्टिकल इन द डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी. ओके, अँड इन केस डिक्रीज होत असेल, हा तुमचा V1 आहे, हा V2 आहे, हा V3 आहे, हा V4 आहे. सपोज याच्या ऑपोजिट आहे काय, V1 इज ग्रेटर दॅन V2 इज ग्रेटर दॅन V3 इज ग्रेटर दॅन V4. म्हणजे V1 मोठा होता आहे V2पेक्षा, पार्टिकल मूव्ह होतो आहे या डायरेक्शनला. ओके, व्हेलॉसिटी काय होते, डिक्रीज आहे. इन दिस केस टँजेन्शियल ॲक्सेलरेशनचे डायरेक्शन असेल at. इथं लिहून घ्या at. टँजेन्शियल डायरेक्शनचे ॲक्सेलरेशन असेल अपोजिट डायरेक्शनला. V4 इकडे आहे, काय डिफरंट आहे, याच्यात वेलॉसिटी इन्क्रीज होते, त्याच्यात वेलॉसिटी डिक्रीज होते. दिलेलं आहे तिथं डायग्राम काढलेली. आणि आता लास्ट वन थर्ड वन, नेट ॲक्सेलरेशन. आता नेट ॲक्सेलरेशन काय आहे, पार्टिकल मूव्ह होतोय, सपोज पार्टिकल मूव्ह होतं सपोज अँड व्हेलॉसिटी इज नॉट इक्वल टू कॉन्स्टंट. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नसेल तर काय मिळेल, ऑब्वियसली at मिळेल. टँजेन्शियल ॲक्सेलरेशन असेल, व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट नसेल तर लागलेच असं लिहून घ्या. पार्टिकल मूव्ह होतं आणि त्याच्या व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट नाही, तो सर्क्युलर मोशन आहे, ऑब्वियसली यू विल गेट AC पण आहे, at पण आहे. इथं दोन ॲक्सेलरेशन आहेत, टँजेन्शियल अँड सेंट्रिपिटल. तर नेट ॲक्सेलरेशन येतं या डायरेक्शन, याला म्हणतात नेट. दिस इज ड्यू टू द इफेक्ट ऑफ at अँड AC आणि at. हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे. आपण जे वेक्टर घेतो रिझल्टंट वेक्टर घेतो, बस तोच रिझल्टंट वेक्टर म्हणजे हा ए नेट. तोच रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय, मग रिझल्टंट वेक्टर काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, ए नेट इज इक्वल टू अंडर रूट. सपोज हा अँगल मी बीटा घेतला, सपोज तो अँगल काय घेतला मी बीटा घेतला, तर काय येईल, हा AC² प्लस AT² प्लस 2AC AT कॉस बीटा
कॉस येईल 90. काय करतोय मी, AC AT दोन वेक्टर घेतले आपण, A B वेक्टर घेतला सपोज, तर याच्या रिझल्टंट ज्यावेळेस फाईंड करतो तो काय येतो, A² + B² + 2AB cos थीटा. थीटा इज द अँगल, इथे चुकलो मी, थीटा इज द अँगल बिटवीन टू वेक्टर्स, या दोघं वेक्टरमधला अँगल. आता इथे वेक्टर कोणते, AC आहे AT आहे, दोघांच्यामध्ये अँगल काय आहे 90 डिग्री. ओके, दॅट्स वाय वी टूक 90 डिग्री. cos 90 तो 0, AC² + AT². A net is equal to ओके. अँड डायरेक्शन जर तुम्ही विचार केला तर डायरेक्शन इज इन टर्म्स ऑफ बीटा घेतो आपण. इथं बीटा इज इन टर्म्स ऑफ बीटा घेणार, हा अँगल बीटा आहे. ही लाईन जे मी अशी जॉईन केली AC, हा AC आहे म्हणजे हा आला AC आणि हा काय AT. बीटाच्या एक्झॅक्ट अपोजिट साईड आहे AC, म्हणून टॅन बीटा इज इक्वल टू AC/AT. दिस इज फॉर डायरेक्शन. ओके, या केसमध्ये AC इज ड्यू टू चेंज इन डायरेक्शन ऑफ लिनियर वेलोसिटी. ओके, दिस अँड दिस. AT इज ड्यू टू चेंज इन मॅग्निट्यूड ऑफ लिनियर वेलोसिटी. अँड A net म्हणजे हे ड्यू टू चेंज इन टोटल ॲक्सेलरेशन. ॲक्च्युली टोटल ॲक्सेलरेशनमध्ये काय चेंज, टोटल पूर्ण म्हणजे कम्प्लीट वेलोसिटीचा विचार केला तुम्ही, मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन, तर काय चेंजेस आहे त्याचा तो जो चेंज होतोय तोच म्हणजे नेट ॲक्सेलरेशन. म्हणजे याच दोघांचं कॉम्बिनेशन, हे ड्यू टू डायरेक्शनमध्ये चेंज येण्यामुळे हे ड्यू टू मॅग्निट्यूडमध्ये येतोय, म्हणून दोघांचा इफेक्ट हा होतोय. म्हणजे टोटल वेलोसिटी चेंज असेल तर हा, म्हणजेच काय, इफ लिनियर वेलोसिटी कॉन्स्टंट, मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असेल लिनियर वेलोसिटीच्या, तर काय होईल, A नेट काय येईल, A नेट येईल √0 + AC². लिनियर मॅग्निट्यूड ऑफ लिनियर वेलोसिटी कॉन्स्टंट असेल तर काय येतं, टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन 0, फक्त AC². म्हणजेच काय येईल मग, A नेट इज इक्वल टू सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी कॉन्स्टंट असेल तर नेट ॲक्सेलरेशन काय, तर पार्टिकलवर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन येतं. अँड लास्ट वन इज अ अँग्युलर ॲक्सेलरेशन. लास्ट वन इज अँग्युलर ॲक्सेलरेशन. याचं डायरेक्ट डेफिनेशन आहे, काय डायग्राम नाही, काही नाही. अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणजे काय, जस्ट लाईक लिनियर ॲक्सेलरेशनची डेफिनेशन होती, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, तसंच अँग्युलर ॲक्सेलरेशनची डेफिनेशन आहे रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी. ते दाखवलं जातं अल्फाने. ओके, त्याच्यात पण दोन आहे, अल्फा एव्हरेज, याला म्हणतात एव्हरेज अँग्युलर ॲक्सेलरेशन. ते येईल ΔΩ/ΔT. ओमेगा काय आहे, अँग्युलर वेलोसिटी. ओमेगा इज इक्वल टू काय आलं होतं, Δθ/ΔT. Δθ काय आहे, Δθ घेण्यापेक्षा थीटा काय आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलोसिटी, Δθ/dt, अँग्युलर ॲक्सेलरेशन येईल, एव्हरेज अँग्युलर ॲक्सेलरेशन येईल दिस. अँड instantaneous acceleration, angular acceleration, ते the dΩ/dt. फक्त दोन डेफिनेशन आहे, क्रॅम करायच्या, जास्त काय डीप नाही याच्यात.
किती टाईप्सचे ज्यावेळेस पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये असेल तर 4 टाईप्सचे ॲक्सेलरेशन आहेत. एक म्हणजे काय, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन ड्यू टू चेंज इन डायरेक्शन ऑफ वेलोसिटी. ओके. टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन ड्यू टू चेंज इन मॅग्निट्यूड ऑफ द लिनियर वेलोसिटी, हे पण डायरेक्शन ऑफ लिनियर वेलोसिटी होतं. ओके. नेट ॲक्सेलरेशन विच इज फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ दिस टू. Whenever particle is in circular motion and which has a change in direction as well as a change in magnitude of linear velocity, then we will get the net acceleration. And त्याचा फॉर्म्युला आहे √ AC square plus AT square. AT is a tangential acceleration, AC is a centripetal acceleration. And last one is the angular acceleration. Angular acceleration is due to the angular motion of the particle, and which is actually 2 types म्हणण्यापेक्षा 2 फॉर्म्युले त्याचे. One is the average angular acceleration, another is the instantaneous angular acceleration. Average angular acceleration is equal to del omega by del t. Instantaneous असलं पर्टिक्युलर इन्स्टंटला instantaneous वर्ड ऐकला की डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, संपली गोष्ट. एवढं आठवण ठेवायचं. एव्हरेज वर्ड ऐकला की एव्हरेज वर्ड ज्यावेळेस तुम्ही ऐकता त्यावेळेस डेल घ्यायचे. डेलच्या अर्थ काय होतं मग इथं ω2 - ω1 T2 - T1. बट इथं काय आहे, डेरिव्हेटिव्ह इथं काही नाही सर, ω2 ω1 काही नाही दिलेला असेल. ओमेगा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू टीने, यू विल गेट इन्स्टंटेनियस अँग्युलर ॲक्सेलरेशन. आणि एव्हरेज विचारला असेल तर 2 ओमेगाच्या वेगळ्या व्हॅल्यू निघतील, दोघांचे सबस्ट्रॅक्शन करा, खाली त्यांच्या टाईमचं सबस्ट्रॅक्शन करून रेशो फाइंड करा, यू विल गेट दिस. ओके. तो नेक्स्ट लेक्चरपासून आपण प्रॉब्लेम बघू ह्याचे.